विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी श्री वानखेडे सर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आजच्या या सत्रामध्ये. आणि मित्रांनो आज आपण पाहणार आहोत पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वीसाठी मे 2021चा हा पेपर आहे. आणि पेपर क्रमांक 1 आहे मराठी माध्यमासाठी. प्रथम भाषा व गणित असे 2 विषयांचा या पेपरमध्ये अंतर्भाव असतो. आणि एकूण गुण 150 असतात. 150पैकी 25 प्रश्न हे भाग 1 म्हणजेच विभाग 1 मध्ये प्रथम भाषा म्हणजेच मराठीसाठी विचारले जातात. आणि भाग 2 मध्ये 26 ते 75 असे 75 प्रश्न असतात गणित या विषयासाठी. तर हा जो पेपर आहे मे 2021 मध्ये विचारलेला संच एचा तो पेपर आपण आज या ठिकाणी उत्तरासहित घेणार आहोत. आणि विषय गणितसाठी घेणार आहोत मित्रांनो. मराठीचे जे पेपर प्रश्न असतील ते आपण सोडून देऊ. डायरेक्ट प्रश्न क्रमांक 26 वर जाऊया. 26 पासून आपल्याला गणित या विषयाचे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर पाहूया आजच्या या सत्रातील प्रश्न क्रमांक 26. आपण हा जो पेपर आहे हा दोन्ही माध्यमासाठी घेत आहोत, मराठी आणि इंग्रजी माध्यमासाठी. सेक्शन सेकंड मॅथमॅटिक्स सुरुवातीला इंग्रजीच्या माध्यमांमधून घेऊया, नंतर आपण मराठी माध्यमांमधून घेऊया. तर बघा प्रश्न क्रमांक 26 काय आहे. 1/a minus b plus 1/b minus a equal to question mark. And options, first option is 1/a plus b, second option in the bracket a minus b plus a minus b upon a minus b into a minus b. Third option is 1 and fourth option is 0. तर आपल्याला करेक्ट ऑप्शन निवडायचा आहे खालील 4 पर्यायामधून. नाव हिअर करेक्ट ऑप्शन इज 0. करेक्ट ऑप्शन आहे मित्रांनो या ठिकाणचा 0. कारण आपण जर याचा तिरपा गुणाकार केला असं तर या ठिकाणी 1 इंटू बी मायनस ए प्लस 1 इंटू ए मायनस बी हे 0 येते. आणि म्हणून करेक्ट ऑप्शन इज 0. नाव नेक्स्ट प्रश्न क्रमांक 27 वा बघा. 27 क्वेश्चन नंबर. द एलसीएम ऑफ 2 को प्राइम नंबर्स इज 910 and their sum is 83. What will be the difference between the two numbers? या 2 नंबर मधला डिफरन्स आपल्याला सांगायचा आहे. तर ऑप्शन आहेत 57, फर्स्ट ऑप्शन इज, सेकंड 60, थर्ड ऑप्शन इज 81, फोर्थ ऑप्शन इज 75. सो द करेक्ट ऑप्शन इज नंबर फर्स्ट 57. 57 इज द करेक्ट ऑप्शन. नाउ नेक्स्ट नंतरचा प्रश्न बघा. क्वेश्चन नंबर 28. Two right angled scalene triangle are joined along their hypotenuse. Which of the following figures will be formed? Select 2 correct options. First option is rhombus, second kite, third option is rectangle and fourth option is trapezium. हा जो प्रश्न आहे हा कन्फ्यूज मधला प्रश्न आहे. हा आपण सोडून देऊया, याचं उत्तर आपल्याला करेक्ट सांगता येणार नाही. त्यानंतरचा 29 क्वेश्चन नंबर 29 is 60 liter milk contain 15% fats and 4 liter milk contains 8% fat. If these two milk are mixed together, then what will be the percentage of fats contained in the mixture? 60 लिटर आणि 15 लिटर 60 लिटर आणि 40 लिटर हे दोन्ही प्रकारचे दूध आपण एकत्र केले तर त्याच्यामधील फॅटचे प्रमाण जे आहे ते किती असेल असं आपल्याला विचारलेलं आहे हा या प्रश्नाच्या माध्यमातून. तर या प्रश्नाचं करेक्ट जे आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर 2, 12.2%. 12.2% is the correct answer. Now question number 30. Find the value of
27 raised to 1 by 3 into 36 raised to 1 by 2 into 81 raised to 1 by 4 divided by 25 raised to 1 by 2 into 400 raised to 1 by 2. And option is first option 64, second option 5.4, third option is 0.54, and fourth option is 0.064. Now choose the correct option. Option number 3 is the correct option, 0.54. तर हे झाले इंग्रजीच्या माध्यमासाठीचे प्रश्न. त्यानंतर आपण मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी हेच प्रश्न घेऊया परत एकदा. प्रश्न क्रमांक 26. 1/1 वजा बी 1/a वजा बी अधिक 1/b वजा ए बरोबर किती? आणि ऑप्शन आहेत. पहिलं ऑप्शन 1/a अधिक बी, दुसरं ए वजा बी एका कंसात अधिक ए वजा बी दुसऱ्या कंसात भागिले ए वजा बी गुणिला बी वजा ए, तिसरं ऑप्शन 1 आणि चौथं ऑप्शन 0 आहे. आणि आपण याचा जर तिरपा गुणाकार केला विद्यार्थी मित्रांनो तर उत्तर 0 येते. म्हणून अचूक पर्याय 4 नंबर आहे. त्यानंतर 27वा प्रश्न. 2 सहमूळ संख्यांचा लसावी 910 असून त्यांची बेरीज 83 आहे, तर त्या दोन संख्यांमधील फरक किती येईल? तर ऑप्शन आहेत, पर्याय आहेत 57, 60, 81 आणि 75. तर यापैकी पहिला पर्याय म्हणजे 57 हा योग्य पर्याय आहे. त्यानंतर 28वा प्रश्न बघा. 2 एकरूप विषमभुज काटकोन त्रिकोणाच्या कर्णाच्या बाजूने जोडल्यास, हा प्रश्न समोर टाकणारा आहे त्यामुळे आपण याचं उत्तर करेक्ट सांगता येणार नाही. 29वा प्रश्न बघा. 60 लिटर दुधात मलईचे प्रमाण 15% आहे व 40 लिटर दुधामध्ये मलईचे प्रमाण 8% आहे. हे दोन्ही दूध एकत्र केले तर त्या मिश्रणात मलईचे प्रमाण किती असेल? पर्याय 87.8, 12.2, 1220% आणि 122%. तर यापैकी योग्य पर्याय जो आहे तो आहे नंबर 3, 0. वरचा प्रश्न आहे. 29वा प्रश्न चालू आहे. याचा करेक्ट पर्याय आहे 2, 12.2%. त्यानंतर 30वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. किंमत काढा हा आहे 27चा घातांक 1/3 गुणिला 36चा घातांक 1/2 गुणिला 81चा घातांक 1/4 भागिले 25चा घातांक 1/2 गुणिला 400चा घातांक 1/2. या पूर्ण क्रियेला सोडवल्यानंतर, ही गणितीय क्रिया जी आहे ती सोडवल्यानंतर याचं आपल्याला करेक्ट उत्तर जे मिळून जाईल ते आहे नंबर 3, 0.54. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे 4 प्रश्न बघितलेले आहेत. यानंतरचा प्रश्न बघा परत एकदा इंग्रजी माध्यमातून. क्वेश्चन नंबर 31. 31वा प्रश्न आहे. इन अ सर्कल द मेजर ऑफ अ मेजर आर्क इज 60 more than double the measure of its mirror minor arc. What will be the measure of its major arc? बघा या ठिकाणी इन अ सर्कल एका वर्तुळात द मेजर ऑफ अ मेजर आर्क म्हणजे विशाल कंसाचं माप दिलेलं आहे 60 अंश. 60 अंश मोर दॅन 60 अंशापेक्षा दुपटीने जास्त आहे. कोणापेक्षा? मायनर आर्कपेक्षा. देन व्हॉट विल बी द मेजर ऑफ इट्स मेजर आर्क? विशाल कंसाचं माप हे म्हणजेच मेजर आर्क, मेजरमेंट ऑफ मेजर आर्क इक्वल टू 60 more than double of the minor arc. Then what will be the measure of its major arc?
म्हणजे मेजर आर्कचं माप हे मायनर आर्कच्या दुपटीपेक्षा 60ने जास्त आहे असा प्रश्न आहे. आणि पर्याय आहेत मित्रांनो 100, 300, 220 आणि 260. ऑप्शन्स आर फर्स्ट ऑप्शन इज 100, सेकंड 300, third option is 220 and fourth option is 260. Find out the correct option. So the correct option is number 4, 260. 260 हे करेक्ट ऑप्शन आहे. कारण काय? कारण या ठिकाणी x, सपोज x इज द मेजर ऑफ मायनर आर्क. X is the measure of minor arc. Therefore, the major arc equal to 2x plus 60. Then summation of x plus 2x plus 60 equal to 360. या दोन्हीची माप आपण किती दाखवणार आहोत? 360 दाखवणार आहोत. Therefore, 3x equal to 360 minus 60. Therefore, 3x equal to 300. Therefore, x equal to 100. And therefore, major arc equal to 260. Therefore, number 4 is the correct option. Now, write the degree of product of x cube minus 27 and another bracket x square minus 2x plus 2. Options 6, 5, 3 and 2. So, the correct option is number 2. Means 5. The largest index of the polynomial is the degree of polynomial. Therefore, x cube into x square equal to x raised to 5. Therefore, 5 is the degree of this product. Now, question number 33. Which of the following option indicate the volume of sphere? Which of the following option indicate the volume of sphere? खालीलपैकी कोणता फॉर्म्युला आहे जो इंडिकेट करतो व्हॉल्यूम ऑफ स्पियर? ऑप्शन्स, फर्स्ट ऑप्शन इज 1/3 into 2 pi r cube. Second option is r/3 into 4 pi r square. Third option is 4/3 r cube and fourth option is 4 pi by 3 into r square. Here the correct option is number 2. Correct option is number 2 because r by 3 into 4 pi r square equal to 4/3 pi r cube. 4/3 pi r cube. Therefore, the correct option is number 2. Now, question number 34. Question number 34. Rohit purchased in a 3-year-old used machine from Mohit rupees 8,57,375 rupees. If the rate of depreciation is 5%, for how much did Mohit must have bought the machine? Rohit purchased in a 3-year-old used machine from Mohit from rupees 8,57,375. If the rate of depreciation is 5%, for how much did Mohit must have bought the machine? Options, first is 10 lakh, second 12 lakh, third option is 8 lakh and fourth option is 9 lakh. So the correct option is number first 10 lakh because 5% is the depreciation. Now question number 35.
Which of the following are the factors of trinomial? Question in the bracket a minus b square minus 17 into in the bracket a minus b minus 60 question mark. The options are, first option is a minus b minus 12 in first bracket, second bracket a minus b plus 5, second option is a minus b plus 12 and a minus b minus 5, third option is in the bracket a minus b plus 12, second bracket a minus b minus 3 and fourth option is a minus b minus 12 into a minus b plus 3. By solving the above equation we get the correct option. So the correct option is number 4, a minus b minus 20, a minus b minus 20 in the first bracket, and second is a minus b plus 3. Now question number 36. 3x plus 7 is an even number. What will be the square of x from the following option? First option is odd number, second even number, third is prime number, and fourth option is twin prime number. Given is that 3x plus 7 is an even number. So the square of x, here the correct option is number 1, odd number. आता आपण हेच प्रश्न मराठीमधून घेऊया मित्रांनो. बघा प्रश्न क्रमांक 31. प्रश्न क्रमांक 31 आहे. एका वर्तुळात विशाल कंसाचे माप संबंधित लघु कंसाच्या दुपटीपेक्षा 60 ने जास्त आहे, तर विशाल कंसाचे माप किती? आणि पर्याय आहेत 100, 300, 220 आणि 260. आपल्याला या ठिकाणी दिलेलं काय आहे? दिलेलं आहे आपल्याला विशाल कंसाचं माप ते किती आहे? लघु कंसाच्या मापापेक्षा, लघु कंसाच्या मापाच्या दुपटीपेक्षा 60 ने जास्त, म्हणजेच आपल्याला काय होईल ते 2x plus 60. हे झालं विशाल कंसाचं माप. आणि लघु कंसाचं माप सपोज x. आता या दोघांची बेरीज जर केली आपण तर आपल्याला मिळते 3x plus 60. हे आपण कशाबरोबर दाखवायचं? 360 बरोबर दाखवायचं. असं केल्यानंतर आपल्याला याचं करेक्ट माप मिळून जाते आणि ते आहे 260 म्हणजे 260. 260 हे झालं याचं करेक्ट उत्तर. ऑप्शन नंबर 4. ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट, अचूक पर्याय झाला. त्यानंतरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 32. एका कंसामध्ये x चा घन वजा 27 तर दुसऱ्या कंसामध्ये x वर्ग अधिक 2x अधिक 2 या बहुपदीच्या गुणाकाराची कोटी लिहायची आपल्याला. कोटी कशाला म्हणतो आपण? बहुपदीमध्ये असणाऱ्या चलाच्या सर्वात मोठ्या घातांकाला कोटी असे म्हणतात. बहुपदीमध्ये असणाऱ्या चलाच्या सर्वात मोठ्या घातांकाला कोटी असे म्हणतात. आता या ठिकाणी बघा x³ म्हणजे x चा घन गुणिला x चा वर्ग, तर x चा घात किती होईल? 5 होईल. म्हणून या गुणाकाराची कोटी किती असेल? 5 असेल, म्हणजेच पर्याय नंबर 2. त्यानंतरचा प्रश्न बघा 33. खालीलपैकी कोणता गुणाकार गोलाचे घनफळ दर्शवितो? खालीलपैकी कोणता गुणाकार गोलाचे घनफळ दर्शवितो? गुणाकार करायचा आहे आपल्याला या ठिकाणी. पहिला ऑप्शन आहे 1/3 1/3 गुणिला 2 पाय r³. दुसरा पर्याय r/3 गुणिला 4 पाय r वर्ग. आणि तिसरा 4/3 गुणिला r वर्ग r घन. आणि चौथा पर्याय आहे 4π/3 गुणिला r चा वर्ग. आणि तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की गोलाचे घनफळाचं सूत्र आहे 4/3 4/3 पाय r चा घन. या ऑप्शन नंबर 2ला अचूक पर्याय नंबर 2ला जर आपण गुणाकार केला पर्याय नंबर 2चा तर हे मिळते आपल्याला. काय मिळते? 4/3 पाय r चा घन. म्हणून करेक्ट किंवा अचूक पर्याय नंबर 2 आहे. यानंतरचा प्रश्न. रोहितने मोहितकडून 3 वर्षे वापरलेले जुने यंत्र 8,57,375 रुपयास विकत घेतले.
घसाऱ्याचा दर साल दर शेकडा 5% आहे. हे 3 वर्षाचे 15% व्हायले. तर मोहितने हे यंत्र किती रुपयाला घेतले असेल? तर त्याच्यासाठी पर्याय आहे 10 लाख, 12 लाख, 8 लाख आणि 9 लाख. तर या ठिकाणचा योग्य पर्याय असेल 1 म्हणजे 10 लाख. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35. एका कंसात ए वजा बी कंसाचा वर्ग वजा 17 गुणिला ए वजा बी वजा 60 या त्रिपदीचे अवयव खालीलपैकी कोणते? तर याला सोडवल्यानंतर आपल्याला अचूक पर्याय जो मिळतो तो आहे नंबर 4 म्हणजेच चौथा पर्याय हा अचूक आहे. एका कंसामध्ये ए वजा बी वजा 20 दुसऱ्या कंसामध्ये ए वजा बी अधिक 3. त्यानंतरचा प्रश्न बघूया. 36वा प्रश्न. 3x अधिक 7 एका कंसामध्ये आहे. ही समसंख्या आहे तर x या संख्येचा वर्ग खालीलपैकी कोणती संख्या असेल? विषम संख्या, समसंख्या, मूळ संख्या आणि सममूळ संख्या असे पर्याय आहेत. तर या पर्यायांपैकी योग्य म्हणजे अचूक पर्याय जो आहे तो आहे नंबर 1 विषम संख्या. चला पुढचे प्रश्न बघूया आपण. 37वा प्रश्न आहे बघा. क्वेश्चन नंबर 37. अब्दुल कवर्ड 2/5 distance between the town A and town B by car. Half the distance by bus. Still, town B is 15 km away. What may be the distance between town A and B? 2 टाउन आहेत A आणि B. या 2 टाउनमध्ये अब्दुल covered 2/5 distance between these 2 towns by car and half the distance by bus. Still town B is 50 km away. What will be the distance between town A and B? या 2 टाउनमधलं अंतर काढायचं आपल्याला आणि त्यासाठी पर्याय आहेत 105 इन km किलोमीटरमध्ये, सेकंड 450 and third is 75 km and fourth option is 150 km kilometer. Then the correct option is 150 km. Town A and distance between two town A and B is 150 150 किलोमीटर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 38. The capacity of bucket is 10 liter if it is to be filled to its fully capacity. एक बकेट आहे, त्याच्या पूर्ण क्षमतेने भरले तर ते 10 लिटर पाणी त्याच्यात मावते. हाऊ मेनी बॉटल ऑफ 1.25 लिटर will have to be emptied in it. 1.25 लिटरच्या किती बॉटल त्याच्यामध्ये रिकाम्या होतील असं विचारलेलं आहे. असा प्रश्न आहे आणि ऑप्शन आहेत 8 बॉटल, 80 बॉटल्स, 8 बॉटल्स, 18 बॉटल्स, 10 बॉटल्स अँड 100 बॉटल्स. The correct option is 8 bottles because 8 into 1.25 8 into 1.25 जर केलं तर आपल्याला 10 लिटर मिळून जाईल. म्हणून त्याच्यामध्ये 8 लिटर पाणी मावेल. 8 bottles will have to be emptied in it. So the correct option is number 1. Now question number 39. If a supplementary angle of an angle's complementary angle is 108, find the measure of the angle. If some supplementary angle of an complementary angle is 108, find the measure of the angle. Option is 72, 18, 98 and 198. Here the correct option is 18. Option number 2.
Now question number 40. Next question. In the adjoining figure, the diagonal of square is 12 cm. Find the length of the every side. Find the length of every side. प्रत्येक बाजू आपल्याला काढायची आहे. स्क्वेअर असल्यामुळं सर्व बाजू समान आहेत हे आपल्याला माहिती आहे. इफ डायग्राम इज square, all sides of square are equal. Therefore, find out this value by Pythagoras theorem. We get 12 square equal to x square plus x square. Therefore, 2x square equal to 144. By solving this, we get the value of side equal to 6 into root 2 cm. 6 into root 2 cm. So the option is fourth correct, is the correct option. Now question number 41. 0.3 whole square plus 0.1 whole square minus 0.2 whole square. Select two correct options. Options are first is 0.6, second is 0.36 raised to 1 by 2, and third is under root 0.0036, and fourth option is 0.06. Here option number 3 and 4 is the correct option. Option number 3 and 4 is the correct option. Now in Marathi, आता आपण हेच प्रश्न मराठीच्या माध्यमातून घेऊया. 37वा प्रश्न आहे. अब्दुलने ए गावापासून बी गावापर्यंत जाण्यासाठी एकूण अंतराचे 2/5 भाग मोटारीने आणि 1/2 भाग बसने पार केले. तरी अजून बी गाव 15 किलोमीटर दूर आहे. तर ए आणि बी गावामधील अंतर किती असेल? आणि पर्याय आहेत 105, 450, 75 आणि 150. तर या ठिकाणचा करेक्ट पर्याय आहे नंबर 4, 150 किलोमीटर. 38वा प्रश्न बघा. एका बादलीची धारकता 10 लिटर आहे. धारकता म्हणजे त्याच्यामध्ये 10 लिटर पाणी मावू शकते. ही बादली पाण्याने पूर्ण भरण्यासाठी 1.25 लिटर पाण्याच्या किती बाटल्या ओताव्या लागतील? तर या ठिकाणचं उत्तर आहे, पर्याय आहेत, पर्याय जाणून घ्या. 8, 80, 10 आणि 100. आता आपल्याला या ठिकाणी आपण जर गुणाकार केला 8 आणि 1.25 लिटर म्हणजे 1.25, तर हे आपल्याला 10 लिटर मिळालं पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला या दोघांचा गुणाकार 10 लिटर मिळते जर आपण त्याला 1.25 ला 8 न गुणलं तर. म्हणून या ठिकाणचा पर्याय जो करेक्ट पर्याय आहे तो आहे 8 बाटल्या. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला हे सोडवलेलं आहे आपण. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा. एका कोनाच्या कोटी कोनाचा पूरक कोन. एका कोनाच्या कोटी कोनाचा पूरक कोन 108 आहे. तर त्या कोनाचे माप काढा. एका कोनाच्या कोटी कोनाचा पूरक कोन किती आहे? 108. तर त्या कोनाचे माप काढायचे आपल्याला. आणि पर्याय आहे 72, 18, 98 आणि 198. तर या ठिकाणचा योग्य पर्याय आहे नंबर 2, 18, म्हणजे 2 नंबर. नेक्स्ट. शेजारील चौरसाचा कर्ण 12 सेमी आहे. तर त्याच्या प्रत्येक बाजूची लांबी काढायची आपल्याला. चौरस असल्यामुळे प्रत्येक बाजू सारख्या लांबीची आहे हे आपल्याला माहिती आहे. आता या ठिकाणी जर या आकृतीमध्ये आपण पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर केला तर आपल्याला 12चा वर्ग बरोबर या दोन बाजूच्या वर्गांची बेरीज करायची आपल्याला. हे दोन बाजू आपण x मानलो तर 2x वर्ग बरोबर 144. म्हणून x वर्ग बरोबर 144 भागिले 2 जर केला आपण तर किती मिळते?
72 मिळते. आणि आता 72 हे एक्स वर्ग बरोबर आहे. एक्स बरोबर किती येईल मग? वर्गमुळात 36 गुणिले 2 आणि 36चं वर्गमूळ 6 येते. 6 वर्गमुळात 2 म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हा योग्य पर्याय. त्यानंतरचा प्रश्न आहे 41वा. याच्यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे? 0.3 वर्ग अधिक 0.1 वर्ग वजा 0.2 कंसाचा वर्ग बरोबर किती? या ठिकाणी दोन अचूक पर्याय आहेत, ते निवडायचे आपल्याला. पहिला पर्याय 0.6, दुसरा पर्याय 0.36 कंसाचा वर्ग कंसाचा हाफ म्हणजे 1/2 कंसाचा घात 1/2. तिसरा पर्याय आहे वर्गमुळात 0.0036 आणि चौथा पर्याय 0.06. तर या ठिकाणचा योग्य पर्याय आहे मित्रांनो तिसरा आणि चौथा. कारण याच्या वर्गमुळाच्या बाहेर जर काढलं 0.0036ला तर आपल्याला 0.6 मिळते, म्हणून तिसरा आणि चौथा हे पर्याय योग्य आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी आपण हे एवढे प्रश्न घेतलेले आहेत 26 ते 41. आणि पुढच्या सत्रामध्ये राहिलेले प्रश्न घेऊया. तोपर्यंत हे प्रश्न तुम्ही सरावासाठी तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि त्याचा सराव करत राहा, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला सोडवता येतील किंवा जशाला तसेच प्रश्न येण्याची शक्यता कमी आहे, परंतु याच प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. म्हणून याचा जास्तीत जास्त सराव करा, वेगळ्या संख्या घ्या. भेटूया पुढच्या सत्रात. तोपर्यंत जय हिंद. आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना सांगा. भेटूया पुढच्या सत्रात. धन्यवाद.